आता खांबळ्याला शिडी गाडी ना खांबळा पडल्याचा माय आता हे बघा इथे हे बघा इथे घासून गेलेली ही वायर इथं कट झालेली कट झालेली अजून कट झालेली आणि स्ट्रीट लाईटची हे कट झाल्यामुळे अर्थिंग कट झाल्यामुळे रिटर्न करंट येऊन खाली येत होता. हा एका पोलला लागला ना का याचा रिटर्न करंट जाईल. रिटर्न करंट. नमस्कार, सिद्धांत प्राईम न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चांडोली बुद्रुक या ठिकाणी वेताळमळा येथे आलो आहोत. तर आजची घटना अशी होती, सुरेश थोरात हे ऊसाला पाणी भरण्यासाठी सकाळी या ठिकाणी आले. तर ते बारं खोलत असताना त्या शेजारी बाराच्या शेजारी खांबळा होता. त्या खांबळ्यापासून त्यांना करंट लागून त्यांचा सकाळी मृत्यू झाला आहे. आपल्या समेत या ठिकाणी बरेचसे ग्रामस्थ आहेत. तर काय विषय होता बोला. ऐका ना, हे झालं कारण ते सकाळी आलते आणि पाणी भरायसाठी नाही का, आणि ते खांबळ्याचा त्यांना अंदाज नव्हता. मग ते आले आणि तिथं पाणी चालू होतं. पाण्याने एखाद्या वेळेस चुकून त्यांचा हात लागला असेल आणि त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम झालाय. अगदी जवळ आहे. हो बरोबर आहे. आणि ही गोष्ट आम्ही 1.5 महिन्यापूर्वी वायरमॅन लोक सगळ्या साहेबांना सांगितलेली होती. खांबळा पूर्ण वाकलेला आहे. हो, आणि हे सांगितलेली होती गोष्ट आम्ही. मग ते वायरमॅन लोकांचं काम आहे आणि त्यांनी चौकशी करायला पाहिजे नव्हती ना. मग त्यांनी झाल्यामुळे ही घटना. हो, आणि हे सांगितलेली गोष्ट आहे. 5 वेळा फोन केलेले आहेत मी, नसेल तर माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. आणि त्यांनी ते गोष्ट पूर्णपणे करायला पाहिजे नव्हती. काय घटना होती आज सकाळी तुम्ही या ठिकाणी आले, काय विषय होता? सकाळी मी या ठिकाणी आल्यानंतर मला असं दिसलं का त्या जी तानाची तार आहे आपली, त्या तारला त्या व्यक्तीचं जळालेले हाताचे चमडला त्या ताराला दिसलेलं आहे. चमडं दिसलेलं आहे. हो, शॉक लागूनच ते चमडं जळालेले, बोट त्याची जळालेली अशी धरल्यानंतर. मात्र हा जो खांबळा वाकलेला होता त्याच्याबद्दल तुम्ही महावितरणकडे काही लेखी तक्रार नव्हती केली, तोंडी तक्रार केली. बरं झाला नाही ना, मोबाईल वरती प्रत्यक्ष सांगितलेलं आहे. पण दिवसभर तो लाईटीला कधी करंट राहतोय याला सांगितलं होतं. पण त्याच्यावरती खांबळा बदलण्याची याचं काहीच प्रोसिजर झालेली नाही. आज ही घटना घडली. म्हणजे त्याच्या माग त्याचे वृद्ध आई वडील आहे, एक आजारी बहीण असती, 2 लहान मुलं आहे, एक बायको आहे. त्यांनी काय करायचं, असतो एक करता तेवढाच एकच माणूस होता. त्याच्या मध्ये बऱ्याच लोड मध्ये होता तो. मग पैशा पाण्याने तो लोकांच्या अर्धलीने वावरी करत होता. दिवस रात्र आमचा भाऊ येतो, सकाळ धरून 6 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत तो कष्टच करीत होता. त्याच्याकडे पावत नव्हता ना. आज त्याची अशी घटना झाली. याला MSCB 100% MSCB जबाबदारी. MSCB ने ना त्याची सगळी कुटुंबाची जबाबदारी घ्यावी, त्याला नुकसान भरपाई 100% मिळावी ही आमची मागणी आहे. तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात, मात्र या ठिकाणी 2 महिन्यापासून हा खांबळा वाकलेला अवस्थेत का दखल घेतली नाही? ग्रामपंचायतीने दखल घेतल्यानंतर वायरमॅनच्या काना घालून वायरमॅनच्या वर घालून वायरमॅनला सांगण्यात आलं होतं का असा खांबळा बनला. ते म्हटलं आम्ही मेंटेनन्स मध्ये करतो, असं त्यावर त्यांना सांगण्यात आलं. आम्हाला उत्तर दिल्यानंतर त्याचा फॉलोअप घेण्यात आला ग्रामपंचायत फॉलोअप घेण्यात आला. परंतु ते असे म्हटले की आम्ही मेंटेनन्स मध्ये करतो. त्याच्यानंतर त्यांच्याकडे संपर्क साधला, तुम्ही या खांबल्याची सोय करा. पण बनकरांच्या आणि ते वायर मोडवांचे त्यांची चर्चा झाली होती. करतो अशी उडवडची उत्तर दिल्यामुळे लांबण्यात आलं. आणि ही सर्व दुर्दैवी घटना घडलेली आहे. याला पूर्णतः आमचा जोडीदार गेलाय, परंतु याची सर्व दखल आहे ना ही ग्रामपंचायत सॉरी MSCBनीच मुळच झाली आहे. माझं म्हणणं 100% MSCBच्या निष्काळजीपणामुळे. ग्रामपंचायतीचा तो वाटतो आहे असं वाटत नाही. ग्रामपंचायती दखल आल्यानंतर ग्रामपंचायती 100% त्यांना दुसऱ्या दिवशी कळवलेलं आहे बनकरांना. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आला, बनकरांनी त्यांचा संपर्क साधला, मोडव्यांशी संपर्क साधला. त्यांनी त्यांच्या पद्धतीने वर त्यांना सांगण्यात आलं होतं असं आहे. मात्र या ठिकाणी महावितरणचे अधिकारी आलेले आहेत, काय करताय, काय चेकिंग वगैरे केलेले का? असं त्यांची महावितरणचं असं चाललंय का लाईट चालू केल्यानंतर रात्रीचा तो बल लागत नाही आणि लाईट दिवसा लागतोय. परंतु आता तात्पर्य 2-3 तास दिवसा लागतोय आणि रात्रीचा लागत नाही. काय घटना घडली होती आणि काय झालं होतं तुमचं? लोक नागरिकांमध्ये असं बोलला बिनतास तीव्र असंतोष आहे. तुम्ही आता तीव्र असंतोष आहे तीव्र. इथून माग पण बऱ्याच वेळा अशा घटना झाल्या, पण त्या जो व्यक्ती या घटनेला जबाबदार आहे त्याला का नाही मग इथं आता बोलावला संजू थोरात.
हा सुद्धा मला नका चिमटे घेऊ, मी नाही गावला घाबरत. संजू थोरात जबाबदारी द्या, त्याच्याकडूनच गाडी ठोकली त्यांनी नीट करून द्यायचं. इथून मागे ज्यावेळेस घटना झाल्या MSCB त्यांच्याकडून कामं करून घेतली का नाही, त्यांचे काय नुकसान भरपाई जमा करून, मग याच्याकडून करून नुकसान भरपाई घेऊन जमा करायला कांबळा बदलायला काय प्रॉब्लेम होता यांना MSCB ला? का बदलला नाही हा कामडा? त्यांच्याकडे 10 वेळा त्यांना सांगितलंय इथलं स्थानिक कर्मचाऱ्यांना त्यांच्या MSCBच्या सदस्य आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे. त्यांना सुद्धा केली सांगितलंय, होती का? त्यांना सुद्धा सांगितलंय. आता त्याच्याकडून काय उपाययोजना झाली? आता काय झाली, आता तुम्ही बघता काय उपाययोजना झाली. कोणतंही काम झालं नाही, त्यामुळे आज ही घटना मग घडली. आता हे सदस्याचं काम होतं ना, सदस्यापेक्षा MSCB वाल्यांचं महत्वाचं काम होतं का ते? सदस्याचं काम होतं आणि त्यातल्या ते ज्याच्याकडून घटना घडली त्याचं हे काम होतच होतं. वायरमॅननी ते बाकीच्या 10,000 ते 5,000 मात्र म्हणण्यापेक्षा जे त्याच्याकडून नव्हतं ग्रामपंचायत सदस्य करायचं. आहे, ते सांगतायत आम्ही ही खांबळा वाकल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांची लगेच वायरमॅनची भेटच नसेल झाली. महावितरणकडे तक्रार केली, तोंडी तक्रार केली, मात्र त्यांच्याकडून कोणतीही उडाउडीची उत्तर आली असं त्यांचं म्हणणं. बस काय उडवडी तुमच्या घरचं करा बरं म्हणा, येतो का नाही लगेच बघा म्हणा. त्यांच्याकडून बाकी ह्या कामाला उडवडीची उत्तर आली आणि बाकी फोन कर कुठे बंद कर का बंद करलं की यांच्या बरोबर आला पाहिजे, तेव्हा चालतो. कर्मचाऱ्यांचं हायचे सगळ्या अख्ख्या गावाला सहकार्य आहे. पण इथून माग इथं झाले जे घटना इथून मागच्या पहिलीकडच्या जांडवलीत झाला तो खांबळा मोडायचा, इथं मोठी मामाच्या घरापाशी झाला, त्यावेळेस लगेच एका दिवसात खांबळे बदलले गेले. एका दिवसात माझ्याकडून मग आज का नाही, आज 2 महिने झाले तरी खांबळा का नाही बदलला गेला तो? कडून खांबळा मोडला होता, लगेच दुसऱ्या दिवशी त्याचं काम झालं, दुसऱ्या दिवशी खांबळा उभा राहिला. आता त्यांनी काय त्यांची सेटलमेंट करून घेतली आणि झालंय. पण सिमेंट काय नुकसान भरपाई ती भरून लोकांनी खांबळा वाकलाय तरी नीट झाला. स्थानिक जे नागरिक आहेत हा. त्यांनी याच्यावरती जो खांबळा 2 महिन्यापूर्वी वाकला, ज्यांच्याकडून वाकला त्याकडून भरून घेणं स्थानिक नागरिकांचं पण गरजेचं कर्तव्य होतं. पाहिजे. नुसतं अहो पण तो म्हणतो काय माही कोण उकडीन, तो असं बोलतोय. तो जर भाषाशैली त्याची अशी आहे तर काय माही करायची करा, मेलं तर बघू म्हणतो, असं बोलणारा माणूस येतो. पण आज तर खरंच मेलंय. मग मग आता त्याला काय- बघा गाव बाकीच्यांनी त्याच्यावर हे करावं ना, काय असेल ते कायदेशीर कायदेशीर कारवाई बी नाही होत अशा वेळेस. MSCBनीच कारवाई करा, नाही तर ते काय असेल ते नुकसान भरपाई MSCBनी द्या. आता मात्र जो माणूस मय झाला त्याच्या मागे 2 मुलं आहे, त्याचे आई वडील आहे, त्याची पत्नी आहे. त्याचा विचार MSCB बोर्डाने करणं गरजेचं आहे आता सध्या त्या गोष्टीचा, आणि करायलाच पाहिजे. मात्र आता हे महावितरण या ठिकाणी आले, ते सांगते करंट येत गेले नाहीये. म्हणतात कुठं करंट येत नाही, आता येत त्याला नाही का मग माणूस काय यांनी मेलाय का? करून करंट द्यायला लागेल मग आता. मग त्यांना करंट देऊन बघायचं का येत नाही तर? करंट येतो जातो सारखा, तो येतो पण आणि जातो पण करंट तो. तुम्ही या ठिकाणचे स्थानिक हे काय माझं वावर शेतच आहे क्षेत्र आहे. इथं, हे काय माझं घर आहे इथं बाजूला आहे. हे बघा त्या पोलला तिथं, त्या पोलला आहे का ती मरफिरी आहे का ती, आणि हा बल्ब चालू होतो बंद होतो ऑटोमॅटिक कधी पण. मग तिथं तो करंट उतरतो खरा असे. आणि तिथं आम्हीच होतो त्याला बाहेर काढायला तिथून असे. काय घटना घडली होती, तुम्ही बाहेर काढा होते ते काय काय नक्की त्या काय? तारेला असा हात होता त्याचा, ते बाजूला हे केली आणि ते बाहेर हे केलं असं. ओढून गेला. हा तारेला होता त्या, हा चिकटलेला होता. हा अजून हे पण हा. त्याची निशाणी पण आहे. निशाणी आहे तिथं. हो त्या हातापासून दूर येतो का? हा दूर येत म्हणजे होते, शॉक लागूनच त्यांचा शॉक मृत्यू. लागून झाला. हो काय आता याच्यावरती काय आहे? ग्रामस्थांचं काय हे राहणार आहे आता? ग्रामस्थांचं आता एकच म्हणणं आहे की जी काय घटना झालेली आहे त्याला पूर्णपणे MSCB जबाबदार आहे, कारण त्याचं पुराव्यासहित आहे तिथं. त्याचा हात पण त्याच्या तारेला चिटकलेला होता आणि त्याच्या हाताला जखम सुद्धा आहे ती, त्याच्यामुळं हा प्रकार झालेला आहे. पण मात्र आता याच्यातूनच झालेला आहे. महावितरणचे अधिकारी या ठिकाणी आलेत, ते सांगतायत का आम्ही करंट चेक करू किंवा काय. ग्रामस्थांचं ते म्हणणं करत ऐकलं बसा, त्यांनी मी म्हणतो महिनाभर करीत बसा, पण आता जे झाले याचं काय असेल ते करा. तोपर्यंत कोणताही ग्रामस्थ याची हे नाही, मानसिकता नाही की ती बॉडी हात ताब्यात घेणे किंवा त्याचा अंत्यविधी करणे, याचा निर्णय लागतपर्यंत हे कोणती गोष्ट होणार नाही. काय नाही. काय आता ग्रामस्थांच्या वतीने शेवटचं सांगा, आता ग्रामस्थांची काय भूमिका राहणार आहे या सगळ्यामध्ये? नाही 100% दोष तर हा ग्रामस्थांची भूमिका सांगा, तुमच्या ग्रामपंचायतची भूमिका सांगा. नाही दोष तर 100% हा महावितरणचा आहे. पोलमध्ये करंट आला आणि सुरेशला त्या ठिकाणी पाणी भरत असताना आपला जीव गमावा लागला. ग्रामस्थांच्या तीव्र भावना आहेत, ग्रामस्थ संतप्त झालेत. या ठिकाणी महावितरणचे अधिकारी आलेत, कर्मचारी आहेत, आणि कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी सांगितलं होतं की हा असा पोल वाकलाय, अज्ञात गाडीची धडक लागल्यामुळे तो पोल वाकलाय. आणि ज्याच्या गाडीची धडक लागली लोक असे त्याचं नाव कोणी सांगत नव्हतं, परंतु ज्या वेळेस पोल असे गाड्यांमुळं वाकले तुटले त्या ठिकाणी महावितरण त्याची नुकसान भरपाई घ्यायची आणि लगेच पोल उभे करायचे. परंतु या ठिकाणी महावितरणे हलगर्जीपणा केला आणि त्या ठिकाणी लगेचच त्या माणसाकडून ज्याची गाडी असेल त्याचा शोध घेऊन त्याच्याकडून नुकसान भरपाई घेऊन तो पोल उभा करायला पाहिजे होता. परंतु महिना 1.5 महिना
या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं. ग्रामस्थांनाही वाटलं, ग्रामस्थांनी कंप्लेंट केल्या होत्या, ग्रामपंचायतला कंप्लेंट आली होती. ग्रामपंचायतनी पण कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं तो पोल दुरुस्त करून घ्या, नाहीतर कुठल्या एखाद्या योजनेतून जर महावितरणकडे पैसे नसतील म्हणजे त्या पोल रिपेअर करायला, दुरुस्त करायला, तर एखाद्या योजनेतून तो पोल त्या ठिकाणी आम्हाला दुरुस्त करून द्या. परंतु काही असं झालं नाही. 1.5 महिन्याचा कालावधी गेला. ग्रामस्थांनी सांगितलं की ग्रामस्थांच्या जिथं जिथं ती आर्थिंगची वायर पोलची ग्रामस्थांच्या कुठं शेडला आहे किंवा घरामध्ये जी आर्थिंग जाते ना, त्याच्यामुळं त्या घराच्या कंपाऊंडला सुद्धा काही ठिकाणी करंट येत होता आणि ते त्याच वेळेस तात्काळ दुरुस्त झालं असतं तर अशी ही घटना घडली नव्हती. आमच्या सर्वांची एवढीच मागणी आहे का सुरेशचं हा मृत्यू या ठिकाणी महावितरण म्हणजे विजेच्या प्रवाहामुळेच त्या ठिकाणी झालाय आणि त्याच्या पाठीमागं आई वडील, म्हातारे आई वडील आहेत, 2 लहान मुलं आहेत, पत्नी आहे आणि 42-44 वर्षाचं वय आणि लहान मुलं, यांचा उदरनिर्वाह कसा होणार. तर आम्ही सर्व ग्रामस्थ अशी मागणी करतोय की महावितरणनी त्याची ती नुकसान भरपाई सुरेशची या ठिकाणी द्यावी. तुमच्या आर्थिंग आहे ना बंद गेलेली का त्यामुळं जास्त अडचण कट होती त्याच्यामुळे आता कांबळ्याला गाडी ना कांबळा पडल्याचा माय आता हे बघा इथे हे बघा इथे घासून गेलेली ही वायर इथं कट झालेली, कट झालेली कट झालेली आणि स्ट्रीट लाईटची हे कट झाल्यामुळं अर्थिंग कट झाल्यामुळं रिटर्न करंट येऊन खाली येत होता. हा एका पोलला लागला ना का याचा रिटर्न करंट जाईल. रिटर्न करंट बघा ही सुद्धा केबल आहे ना परत हे झालेले असं. मॅडम तुम्ही जे महावितरण कर्मचारी आहेत त्यांना काय विचारा मॅडम कर्मचारी मान्य करताना तुम्ही का तिथं केबल तुटल्यामुळे तो लिकेज करंट झाला आणि तो पोलला आला, तिथं मान्य आहे ना मॅडम तुम्हाला आता? हा तिथं केबल नाही 100% केलंय तुम्ही, पण केबल कट झाली आणि त्यामुळं तो लिकेज करंट झाला आणि तो पोलला आला. पोलला आल्यामुळं तिथं त्या सुरेश थोरात हा शेतकरी पाणी भरत असताना त्याचा चुकून हात लागला पोलला आणि त्याच्यातून त्याचा मृत्यू झाला. म्हणजे MSEBच्या हलगर्जीपणामुळं हा मृत्यू झाला असं आमच्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. मॅडम आता त्या ठिकाणी तुम्ही पहिलं वायर सोडलेली आहे, ग्रामस्थांनी पाहिले, तुम्ही पाहिले, आता काय याच्यावरती काय तुमचे? याच्यावरती जे आता आपण पाहिलेलं आहे ते केबलचं इन्सुलेशन वरचं निघालेलं दिसतंय, तर ते फोटो आणि व्हिडिओ आम्ही आमचे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर साहेब आहेत त्यांना पाठवतो, त्यांचं रिपोर्टिंग देतो. त्याच्यानंतर जो काय डिसिजन होईल त्याच्याप्रमाणे मग पुढची कारवाई करतो. डिसिजन लवकर द्या आम्हाला तुम्ही. हो नक्कीच, लवकरात लवकर देण्याचा मात्र आता समोरच इन्शुरन्स ते सोडलेलं आहे. ह्या गोष्टी काही म्हणजे प्रोसेस असते, पुढचे रिपोर्टिंग असतं, असं इमिजिएटली तर सांगू शकत नाही ना काय आहे होणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर साहेबांना देऊ आम्ही, ते पण येऊन इन्स्पेक्शन करतील आणि त्याच्यानंतर मग ते निर्णय घेतील. तोपर्यंत आम्ही बॉडी उचलायची का नाही, आम्ही जोपर्यंत यांचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी उचलू शकत नाही. त्यांनी आम्हाला लवकरात लवकर निर्णय द्यावा. MSEB गाडी पाठवायची अधिकारी कोण येणार? कधी येणार काय सांगा ना.
कधी येतील काय त्याप्रमाणे आम्हाला सांगा, मग त्याकडून आम्ही आमची तयारी पुढे चालू करू. लवकर येईल, लवकर म्हणजे किती लवकर? घटना सकाळी झाली ना, 2 तास झाले सकाळी सकाळी झाली अधिकाऱ्यांनी झाले निष्पन्न झाले इथं नकाशामुळे झाले एवढे अधिकारी 12 वाजून गेले आता. एवढा वेळ लागतो अधिकाऱ्यांनी यायला. बरं निष्पन्न पण झाले ना आता ते कट झाले, कळलं की हे बाळवा तुला पोलीस स्टेशन जायचं काय असेल ते तुम्ही लवकर लवकर तुमचं म्हणणे काय? ग्रामस्थांची भूमिका काय असते? ग्रामस्थांची भूमिका म्हणजे ग्रामपंचायतचा हलगर्जीपणा आणि MSCBचा हलगर्जीपणा नडलेला आहे आमच्या भावाचा. त्यांनी लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलेलं आहे प्रत्येक गोष्टीला. 2.5 महिने झाले या कालावधीला. मात्र आता ते इन्शुरन्स सोडलेलं आहे, वायर सोडलेली आहे, मात्र आता भूमिका काय असणार आहे ग्रामस्थांची? आम्ही जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत बॉडी उचलणार नाही. MSCB ने आम्हाला निर्णय द्यावा.